त्या भागातल्या लोकांच्या करता ते आपण पूर्णत्वाला नेऊ. तेवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. आज उमेदवार वेगवेगळे उभे राहतात, तो त्यांचा अधिकार आहे. आज अतुल अतिशय उत्तम पद्धतीनं काम करणार आहे. माझी तुम्हाला विनंती, इथे एवढ्या माझ्या मायमाऊली बसल्या, त्यांच्याकरता अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही काही योजना आणायचं ठरवलं. मी, एकनाथराव, देवेंद्रजी, आमचं बजेट होतं 6.5 लाख कोटीचं. अधिकाऱ्यांना विचारलं पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला किती कोटी रुपये लागतात. ते म्हणले 3 लाख ते 3.25 लाख कोटी रुपये त्याला जातील. झाले, निम्मे पैसे गेले. मी त्यांना म्हणलं की मला काही करायचं आहे, पण माझ्या शेतकरी बांधवांच्या करता, आमच्या तरुण तरुणींच्या करता, मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्रीची इच्छा आहे की आणि माझ्या मायमाऊलींच्या करता काही निर्णय घ्यायचे आहेत. साधारण 75,000 कोटी रुपयाचे आम्हाला लाभ ह्याच्यातून द्यायचा आहे आणि मग राहिलेल्या पैशामध्ये आपण त्या ठिकाणी बचत करू आणि त्याच्यातून राज्याची अर्थव्यवस्थेला कुठेही अडचण येणार नाही. राज्य सक्षम आर्थिक बाबतीमध्ये राहील. विरोधकांनी किती आरोप केले, माझ्या तिजोरीची दिवाळखोरी निघाली, कंगाल केलं राज्याला, कर्जबाजारी केलं, काही यांना कळत नाही. अरे तुम्हालाच जास्त कळते का? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय? त्याच्यामध्ये आम्ही तिथं 10वा अर्थसंकल्प सादर केलं.